म्हणजे काय झालं, इथे पण तुमच्यासारख्या लोकांसोबत हे फ्रॉड झालेला आहे. 2024मध्ये आपल्या भारतातून 10,108 कोटी रुपये या 3 देशामध्ये गेल्याची बाब हायकोर्ट इथे लक्षात आली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 34 पोलीस स्टेशन आहे. त्यांना मदती करण्याकरता माझं सायबर पोलीस स्टेशन आहे. माझा जो ट्रेनिंग झाला आहे कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम्स ऑफ इंडिया दिल्ली या ठिकाणी, त्यानंतर सीडॅक पुणे, सीडॅक मोहाली, सीडॅक चंडीगड, आणि जवळपास मी भारताच्या 30 मोठ्या संस्थांमधून माझा प्रशिक्षण झाला आहे. तुमच्यासारखा मी जेव्हा विद्यार्थी होतो तर माझी इच्छा खूप होती की मी IIT सारख्या शाळामध्ये प्रवेश घेऊ, पण तेवढे मी हुशार नव्हतो, त्यामुळे मला IIT नाही भेटलं. मी BComमध्ये पोलीस झालो. पोलीस झाल्यानंतर मी माझी जी शिकण्याची आवड आहे ना ती कायम ठेवली. मी कम्प्युटरमध्ये मास्टर्स केलं, डिप्लोमा केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे मी कोर्सेस केले. आणि हे करत असताना 2024ला भारत सरकारने भारतातील एक नवीन कन्सेप्ट केली की सायबर कमांडो. तर संपूर्ण भारतातील जे पहिले 240 सायबर कमांडो होतो त्यामध्ये माझा नंबर लागला आणि माझी ट्रेनिंग झाली IIT कोट्टायमले, म्हणजे जिथे जाण्याचं आमचं स्वप्न होतं आणि जिथे माझी लायकी होती त्या ठिकाणी जेव्हा मी प्रशिक्षणाला गेलो 3 महिने, आणि तिथले सर पण मला सर म्हणत होते. तर हे भेटते आपल्याला सगळं काही, पण आपल्याला तशी पण शिकण्याची आवड ठेवावी लागेल. आज माझं वय 55 वर्ष आहे, 3 वर्ष नोकरी बाकी आहे माझी, तरी मी शिकतोय. तर तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हाला पण शिकावं लागेल. माझी नोकरी आहे, 1.5 लाख पगार आहे, तरी मी शिकत असतो, कारण नवीन शिकणं. आता मी IIT कोट्टायमला जेव्हा गेलो तर मी ड्रोन ॲनालिसिस शिकला. समजा आपल्या भारतमध्ये आता वार चालू आहे, इराणचा युद्ध चालू आहे की अमेरिका चालू आहे, तर कोणी ड्रोन अटॅक केला ना तर तो ड्रोन अटॅक कुठून झाला, कसं झाला ना याचं ॲनालिसिस मला करता येतो. आणि जेव्हा अशी काही प्रॉब्लेम येईल तर मी तुम्हाला इथे नाही दिसणार, मी कुठल्या जिथे झाला अटॅक तिथे दिसणार तुम्हाला. तर हे तुम्हाला पण करता येईल. ही संधी तुम्हाला पण आहे, पण तुम्ही या संधीचा मार्ग अवलंबन करावा लागेल. आता सायबरचा विषय आहे, त्याला सांगितलं की हा त्या 3 देशामध्ये घडत आहे. तर त्या चंद्रपूरचा सायबर सेल आहे, तर महाराष्ट्राला महाराष्ट्र सायबर असतो, आणि देशामध्ये I4C असते, म्हणजे जी सर्टिन आहे ना, ज्या ठिकाणी माझा ट्रेनिंग झाला तो I4C आहे, म्हणजे इंडियन सायबर क्राईम सेंटर. इंडियन